हॅलो, गुड मॉर्निंग. आज माझ्या मागे वेगळीच धावपळ होती, कारण आज मला वटपौर्णिमेचा शूट करायचा होता. मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं. त्यामुळे मी आज माझं लवकर आवरून घेतलं. मला हेअर पण वॉश करायचे होते. हेअर वॉश केला, कानाला ब्रेकफास्ट देऊन झोपवलं आणि माझी शूटची तयारी चालू केली. आमची त्रिशाशी ब्लॉग पात्रात येडे आज माझा शूट तर फिक्सच होता, पण मी मम्मीला पण ॲग्री केलं की तुम्ही पण चला, आपण दोघां मिळून शूट करू. मम्मी पण रेडी झाले बिचारे, माझं लगेच ऐकलं त्यांनी. पण मम्मी बोलले मी पार्लरमध्ये मेकअप नाही करणार, त्यामुळे मी त्यांना घरीच लाईट मेकअप करून दिला, कारण मम्मीला डार्क मेकअप आवडतच नाही. मम्मीचा छान मेकअप वगैरे झाला. मम्मीचा मेकअप चालू होता तोपर्यंत काना पण उठला आणि मग थोडा वेळ पप्पांनी कानाला पाहिलं. मेकअप चालू होता तोपर्यंत. मी आता पार्लरला जाण्यासाठी निघाली. माझं सामान घेतलं. मी स्कूटीवरच निघाले, कारण मोठी गाडी शुभूने नेलेली होती. माझा मेकअप झाला आहे. आता मी हेअरस्टाईल सुरू करणार आहे. चांगला दिसतो हा कलर पण साडीचा. माझी हेअरस्टाईल पण झाली आहे. आमच्या मेकअप आर्टिस्ट खूप हुशार आहे. त्यांनी अगदी छान मेकअप करून दिलाय माझा. म्हणजे मी 2 पोरांची आई दिसत नाही आज. छान दिसते ना. सगळं दाखवू का तुम्हाला? तुम्हाला मेकअप आर्टिस्ट पाहिजे आहे का? आता आम्ही निघणार आहे शूट साठी. आज आमची गाडी नव्हती, म्हणून यांनी दुसरी गाडी ॲडजस्ट करून दिली होती आणि आता आम्ही शूटसाठी निघतोय. आता आम्ही लोकेशनवर पोचलो, पण अजून आमचे फोटोग्राफर दादा झालेले नव्हते, त्यामुळे आम्ही त्यांची वाट बघत होतो. मुलं पण खूप त्रास देत होते. दादा आले आणि आम्ही लगेच फोटोग्राफीला सुरुवात केली. आणि आम्ही हेल्पिंग हँड म्हणून गडीच्या मुलाला आणलेलं होतं, कारण त्याचं त्रिशूचं चांगलं जमतं, त्यामुळे तो त्रिशूला चांगलं सांभाळून घेतो. हे पाई असं आहे फोटोशूट कोणाचा आहे, हाऊस कोण करून राहिलं. बिचाऱ्या मम्मी केव्हाच्या राहिल्या बाळ सांभाळ. व्लॉग आहे व्लॉग. फोटोशूट झाल्यानंतर मी घरी आले आणि घरी येऊन परत मम्मीला फोटो व्हिडिओ काढायला लावले, कारण तेव्हा मी पिनअप केलेला होता. आता पिनअप सोडून मला फोटो काढायचे होते आणि मम्मीने पण न कंटाळता माझे छान व्हिडिओ फोटो काढले. आणि मग माझं मन भरलं. मग आम्ही स्वयंपाकाला सुरुवात केली फोटोशूट झाल्यानंतर. आम्हाला कुठं कार्यक्रमाला जायचं असलं तरी मम्मी आधी माझ्या पायाला काजळ लावतात आणि
घरी आल्यावर पण माझी लगेच नजर उतरवतात, असं शूट वगैरे असल्यावर पण माझी लगेच नजर उतरवतात। आणि आज तर माझं डोकं पण दुखत होतं, त्यामुळे मम्मीने आधी माझी नजर काढली। चला ठीक आहे गाईज, आजसाठी एवढंच। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।